Hello and welcome students. In previous lecture, we have seen classification of binary solutions on the basis of physical state of solute and solvent. तर आज आपल्याला कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व सोल्यूट त्याच्यावर आधारित क्लासिफिकेशन ऑफ सोल्युशन्स बघायचे. तर एखादा सोल्युशन सोल्यूट डिझॉल्व करू शकतो किंवा करू शकत नाही त्याच्याशी रिलेटेड तीन प्रकारचे सोल्युशन्स असतात. एकाला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन, ज्याला मराठीत म्हणतात असंपृक्त द्रावण. दुसरं असतं सॅच्युरेटेड सोल्युशन, संपृक्त द्रावण, आणि एक असतं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन, अतिसंपृक्त द्रावण. असू देत, आपल्याला मराठी शब्दांशी काही घेणं देणं नाहीये. अनसॅच्युरेटेड सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन आणि सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता ते काय असतं? समजा आपल्याकडे एक बीकर आहे आणि त्या बीकरमध्ये थोडं पाणी आपण घेतलेलं आहे. आता या बीकरमध्ये जेवढं पाणी आपण घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त 6 ग्रॅम साखर विरघळू शकते. 6 ग्रॅम शुगर कॅन बी डिझॉल्व्ड इन गिव्हन अमाऊंट ऑफ वॉटर. अशी सिच्युएशन, आपण इतकं पाणी घेतलं का त्याच्यामध्ये 6 ग्रॅम साखर विरघळू शकेल. मग आता समजा आपण हे वॉटर आहे, ह्या वॉटरमध्ये समजा तुम्ही 2 ग्रॅम साखर टाकली, 2 ग्रॅम शुगर डिझॉल्व केली, आणि मग ते जे शुगर सोल्युशन तयार होईल ते सोल्युशन कसं असेल? अनसॅच्युरेटेड सोल्युशन. त्या सोल्युशनला अनसॅच्युरेटेड सोल्युशन का म्हणायचं? कारण त्याच्यामध्ये अजूनही 4 ग्रॅम साखर विरघळू शकते. दिस सोल्युशन कॅन डिझॉल्व 4 ग्रॅम ऑफ शुगर, more 4 ग्रॅम ऑफ शुगर, therefore it is unsaturated solution. मग समजा तुम्ही 5 ग्रॅम साखर टाकली, ती 5 ग्रॅम साखर पण विरघळेल तरी ते सोल्युशन अनसॅच्युरेटेड असेल, कारण अजून 1 ग्रॅम साखर त्याच्यात विरघळू शकते. इव्हन तुम्ही 5.80 एवढे ग्रॅम साखर जरी डिझॉल्व केली तरी ते सोल्युशन अजून अनसॅच्युरेटेडच असेल, कारण अजूनही त्याच्यामध्ये 0.2 ग्रॅम शुगर डिझॉल्व होऊ शकते. इव्हन 5.99 ग्रॅम शुगर जरी तुम्ही डिझॉल्व केली तरी अजूनही 0.01 ग्रॅम शुगर त्याच्यात डिझॉल्व करायची कॅपॅसिटी आहे, तोपर्यंतही ते सोल्युशन कसं असेल? अनसॅच्युरेटेडच असेल. मग ज्या सोल्युशनमध्ये आपण अजून थोडासा सोल्यूट डिझॉल्व करू शकतो त्या सोल्युशनला म्हणतात अनसॅच्युरेटेड सोल्युशन. फक्त एवढंच आहे का त्या सोल्युशनला गरम करायचं नाही. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर ते जर सोल्युशन डिझॉल्व करू शकत नसेल तरी ते डिझॉल्व करायला सुरुवात करेल. मग टेम्परेचर चेंज न करता आहे त्या टेम्परेचरला जर ते सोल्युशन काही क्वांटिटी सोल्यूटची डिझॉल्व करण्याची कॅपॅसिटी ठेवत असेल तर त्या सोल्युशनला म्हणतात अनसॅच्युरेटेड सोल्युशन. द सोल्युशन विच कॅन डिझॉल्व सम मोर क्वांटिटी ऑफ सोल्यूट ॲट अ गिव्हन टेम्परेचर इज नोन ॲज अनसॅच्युरेटेड सोल्युशन. The solution which can dissolve some more amount of solute at a given temperature is known as unsaturated solution. आता समजा आधीच आपण अज्युम केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे की बीकर मध्ये आपण इतकं पाणी घेतलं की त्या पाण्यामध्ये 6 ग्रॅम साखर डिझॉल्व होऊ शकते. मग तुम्ही एक्झॅक्टली जर 6 ग्रॅम साखर त्याच्यात टाकली आणि त्याला चांगलं स्टर केलं तर 6 ग्रॅम साखर तो डिझॉल्व करण्याची कॅपॅसिटी ठेवतो, आणि 6च ग्रॅम साखर आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे, ती 6 ग्रॅम साखर त्याच्यात विरघळेल. पण अजून एक कण सुद्धा, एक क्रिस्टल सुद्धा 0.0001 इतके ग्रॅम सुद्धा त्याच्यामध्ये आणखी शुगर डिझॉल्व होऊ शकत नाही. जेवढी शुगर डिझॉल्व करायची कॅपॅसिटी त्या सॉल्व्हंटची आहे तेवढी मॅक्झिमम शुगर त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असेल तर त्या सोल्युशनला म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन. The solution which contain maximum amount of solute that can be dissolved by given amount of solvent at a given temperature is known as saturated solution or just saturated solution. सॉल्व्हंटची जेवढी कॅपॅसिटी आहे सोल्यूटला डिझॉल्व करायची तेवढं सोल्यूट जर त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट असेल तर त्याच्यात आपल्याला आणखी थोडीही शुगर म्हणा किंवा आणखी थोडाही सोल्यूट डिझॉल्व करता येणार नाही.
पण जो टाकलेला आहे तो पूर्णपणे विरघळलेल्या अवस्थेत आहे, सोल्युबल कंडिशन मध्ये आहे, त्या सोल्युशनला आपण म्हणतो ते क्लिअर आणि ट्रान्सपरंट सोल्युशन असेल त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड सोल्युशन. दी सोल्युशन विच कंटेन मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट दॅट कॅन बी डिझॉल्व्ड बाय गिव्हन अमाउंट ऑफ सॉल्वंट ॲट अ गिव्हन टेम्परेचर इज नोन ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. जेव्हा एखादा सोल्यूट सॉल्वंट मध्ये डिझॉल्व्ह होतो, विरघळतो, त्याला म्हणतात डिझोल्युशन. आणि जर का डिझॉल्व्ड पार्ट जो आहे, विरघळलेल्या अवस्थेत असलेला जो सोल्यूट आहे, तर सोल्यूटचे पार्टिकल जर एकत्र आले आणि त्याचं जर प्रेसिपिटेट दिसायला लागला थोडासा किंवा जे पण असेल तर त्याला म्हणतात क्रिस्टलायझेशन. जे सॅच्युरेटेड सोल्युशन असतं त्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये सोल्यूट आणि सॉल्वंटच्या कॉम्बिनेशनचं डिझोल्युशन होऊन सोल्युशन तयार होणे आणि सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ड कंडिशनमध्ये जे सोल्यूट पार्टिकल्स आहेत त्यांचं कॉम्बिनेशन होऊन क्रिस्टलायझेशन होणे ही प्रोसेस इक्विलिब्रियम सिच्युएशनला असते. मात्र आपल्याला प्रेसिपिटेट मिळत नाही, आपल्याला प्रेसिपिटेट दिसत नाही. जे क्रिस्टलाइज आउट झालेले पार्टिकल्स असतील ते इतके कमी असतात की ते आपल्याला दिसत नाही. ते सोल्युशन सॅच्युरेटेड असतं, जस्ट सॅच्युरेटेड असतं, सोल्युशन स्टेबल असतं. अनसॅच्युरेटेड सोल्युशन स्टेबल असतं, जस्ट सॅच्युरेटेड सोल्युशन सुद्धा स्टेबल असतं. म्हणजे त्याच्यामध्ये असे दोन वेगळे पार्ट आपल्याला दिसत नाही, ते युनिफॉर्म असतं, एकजीव असतं. मात्र सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता पुन्हा एकदा तीच सिच्युएशन, तुम्ही बिकरमध्ये इतकं पाणी घेतलेलं आहे की त्या पाण्यामध्ये 6 ग्रॅम साखर विरघळू शकते. मग तुम्ही 6 ग्रॅमच्या ऐवजी समजा तुम्ही 6.5 ग्रॅम शुगर जर टाकली, त्याच्यामध्ये ऍड केली, तर काय होईल? 6 ग्रॅम शुगर जी असेल ती डिझॉल्व होऊन जाईल. इट विल गेट डिझॉल्व्ड इन अ गिव्हन वॉटर, बट 0.5 ग्रॅम शुगर रिमेन अनडिझॉल्व्ड. It remain undissolved in a solution. It get collected at the bottom of this solution. ते जे मिक्सचर आहे त्याच्या बॉटम साइडला 0.5 ग्रॅम शुगर डिझॉल्व होईल. म्हणजे त्या सॉल्वंटची जेवढी कॅपॅसिटी होती सोल्यूटला डिझॉल्व करायची त्यापेक्षा जास्त अमाऊंट आपण सोल्यूटचं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग ज्या सोल्युशनमध्ये सॉल्वंटच्या डिझॉल्विंग कॅपॅसिटीपेक्षा जास्त सोल्यूट प्रेझेंट असतं आणि एक्स्ट्राचे जे सोल्यूट आहे ते प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये खाली वेगळं खाली बसतं, त्याची डेन्सिटी जास्त असते, म्हणजे सोल्युशन युनिफॉर्म नसतं, ते हेटेरोजिनियस टाईपचं होईल किंवा त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी नसेल, कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन कमी, कुठेतरी वरच्या भागात कॉन्सन्ट्रेशन जास्त असा पार्ट असेल, त्याला म्हणतो आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. ज्या अर्थी इथे दोन वेगळे पार्ट दिसायला लागतात, प्रेसिपिटेटचा एक सॉलिड पार्ट वेगळा आणि लिक्विड पार्ट, डिझॉल्व्ड कंडिशनचा लिक्विड पार्ट वेगळा, ते सोल्युशन अनस्टेबल आहे असं म्हटलं जातं. तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन, दी सोल्युशन विच कंटेन excess amount of solute then that can be dissolved by given amount of solvent at a given temperature is known as super saturated solution. It is unstable in nature. जे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असतं ते अनस्टेबल असतं. आता विचार करा, सीईटी साठी तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, त्याच्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहोत. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॅच्युरेशन, अनसॅच्युरेशन अँड सुपर सॅच्युरेशन ऑफ सोल्युशन. म्हणजे जर आपण टेम्परेचर चेंज केलं तर हे सॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड ह्यावर काही परिणाम होतो का? डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल आहे की समजा आपण गार पाणी घेतलं, ग्लासभर पाणी घेतलं पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये 4-5 चमचे साखर टाकली. समजा आता जे उदाहरण घेतलं होतं तेच घेऊया की 6 चमचे साखर टाकली, ती विरघळून गेली, पण आपल्याला 10 चमचे साखर विरघळवायची आहे. मग आपण काय करणार? ते थंड पाणी आहे, त्याच्यात 6 चमचे साखर टाकली, ती विरघळवली. 7 चमचा टाकला, 8वा चमचा टाकला, 9वा चमचा टाकला, ते विरघळणार नाही, ते तसंच राहील. मग आपण काय करतो? जे थंड पाणी आहे त्याला गॅसवर ठेवतो, त्याला गरम करतो. गरम केल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे? अनुभव असा आहे की 6 चमचे साखर तर विरघळतेच विरघळते, 7वा चमचा टाकलेला ते पण विरघळतं, 8वा चमचा टाकलेला ते पण विरघळतं. याचा अर्थ काय होतो? 7 चमचे साखर टाकलेली आहे तरी अजून 8वा 9वा चमचा साखर त्याच्यात विरघळते. म्हणजे ते सोल्युशन टेम्परेचर वाढल्या जे सोल्युशन सॅच्युरेटेड होतं ते अनसॅच्युरेटेड व्हायला लागलं, किंवा जे सोल्युशन मध्ये तुम्हाला असं खाली साखरेचं प्रमाण काहीतरी दिसत होतं रूम टेम्परेचरला ते पण विरघळून गेलेलं आहे. म्हणजे सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन सुद्धा सॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेड सोल्युशन सुद्धा अनसॅच्युरेटेड होत असतं टेम्परेचर वाढवलं तर.
ठीक आहे. तर इफ वी इन्क्रीज टेम्परेचर, by increasing temperature super saturated solution may become saturated or unsaturated. त्याच्या उलट जर टेम्परेचर कमी केलं तर त्याची डिझॉल्विंग कॅपॅसिटी कमी होते. गरम पाण्यामध्ये जास्त साखर डिझॉल्व होते, थंड पाण्यामध्ये जास्त साखर डिझॉल्व होत नाही. साखर असेल, युरिया असेल, अजून कुठलाही सोल्यूट असेल, तर गरम पाण्यामध्ये जास्त अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व होतो, थंड पाण्यामध्ये कमी अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व होतो. म्हणजे गरम पाण्याची डिझॉल्विंग कॅपॅसिटी जास्त असते आणि गरम पाण्याची म्हणा किंवा गरम सोल्युशनची डिझॉल्विंग कॅपॅसिटी जास्त असते आणि कोल्ड सोल्युशन किंवा कोल्ड सॉल्व्हंट जो असतो त्याची डिझॉल्विंग कॅपॅसिटी कमी असते. म्हणजे जर तुम्ही टेम्परेचर कमी केलं तर ते जास्त डिझॉल्व होणार नाही. जे सोल्युशन अनसॅच्युरेटेड आहे ते सुद्धा सुपर सॅच्युरेटेड, अतिच तुम्ही कूल केलं तर तेच सोल्युशन जे अनसॅच्युरेटेड आहे ते सॅच्युरेटेड होईल, सॅच्युरेटेडचं पुढे सुपर सॅच्युरेटेड होऊन आणि ते घट्ट त्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात होईल. असं आपण बऱ्याच वेळा पाहतो. समजा आई पाकाचे लाडू वगैरे बनवत असेल किंवा घरी दुसरी काहीतरी मिठाई वगैरे बनवताना आधी काय करतात, पाक तयार करतात. मग पाक तयार करत असताना त्याच्यामध्ये साखरेचे क्रिस्टल्स दिसत नाही, साखरेचे पार्टिकल दिसत नाहीत, पण थोड्या वेळानंतर ते थंड झाल्यानंतर लाडू बांधून वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर असं पांढऱ्या पांढऱ्या रंगाची साखरेची पूड दिसायला लागते. म्हणजे ते सॉलिडिफाय होतं. म्हणजे ते सोल्युशन आधी जे अनसॅच्युरेटेड होतं किंवा जे सॅच्युरेटेड होतं ते सुपर सॅच्युरेटेड होऊन त्याचं प्रेसिपिटेट होतं आणि ते पार्टिकल्स वरती दिसायला लागतात. सांगण्याचा उद्देश एकच, टेम्परेचर जर वाढवलं तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे ते सॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेडचं अनसॅच्युरेटेड होऊ शकतं आणि टेम्परेचर जर कमी केलं तर जे अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे ते सुद्धा सुपर सॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेड होऊ शकतं. ठीक आहे. तर ह्याला म्हणतो आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सॅच्युरेशन ऑफ सोल्युशन. त्याच्यानंतरची टर्म आहे सोल्युबिलिटी. लिहून देते थोड्या वेळाने इथे बाजूला. काय आपण बघितलं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युशन, सोल्युबिलिटी, डिझॉल्विंग कॅपॅसिटी. सोल्युबिलिटी ही टर्म खूप वेळा वापरल्या जाते. सोल्युबिलिटी आणि मोलार कॉन्सन्ट्रेशन, सोल्युबिलिटी आणि मोलॅरिटी हा एकच प्रकार असतो. सोल्युबिलिटी, मोलॅरिटीचा अर्थ काय होतो? मोलॅरिटी म्हणजे काय तर 1 लिटर सोल्युशनमध्ये सोल्यूटचे किती मोल्स आहेत हे सांगणं म्हणजे मोलॅरिटी सांगणं. मात्र ते सोल्युशन अनसॅच्युरेटेड असेल तरी आणि सॅच्युरेटेड असेल तरी आपण त्या कॉन्सन्ट्रेशनला मोलॅरिटी म्हणतो. पण जर का सोल्युशन अनसॅच्युरेटेड असेल तर त्याला आपल्याला मोलॅरिटी म्हणता येतं, त्याला सोल्युबिलिटी म्हणता येत नाही. मात्र जे मोलार कॉन्सन्ट्रेशन सॅच्युरेटेड सोल्युशन्स आहे त्यालाच आपण सोल्युबिलिटी म्हणतो. म्हणजे 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन, खूप महत्वाचं आहे, सॅच्युरेटेड, 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये किती मोल सोल्यूटचे प्रेझेंट आहे हे सांगणं म्हणजे सोल्युबिलिटी सांगणं. नंबर ऑफ मोल्स ऑफ solute present in 1 liter of saturated solution is known as solubility. आता समजा आपण एखादं हे घेतलं, NaOH घेतलं सोल्युशन. आता NaOH सोल्युशन मध्ये तुम्ही काय म्हणतात त्याला, एक बीकर घ्या, त्या बीकर मध्ये NaOH टाका, डिझॉल्व होईल, अजून NaOH टाका, डिझॉल्व होईल, अजून असं करत करत सुपर सॅच्युरेटेड होईपर्यंत त्याच्यात सोल्यूट टाकत राहायचं. आता समजा आपण x ग्रॅम NaOH टाकलं आणि त्याच्यामुळे जे सोल्युशन आहे ते सॅच्युरेटेड झालं. तसं आपल्याला जस्ट सॅच्युरेटेड सोल्युशन बनवता येत नाही. आपल्याला काय करावं लागतं, आधी सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन बनवावं लागतं, मग त्याला फिल्टर करून जे फिल्ट्रेट असेल ते जस्ट सॅच्युरेटेड सोल्युशन असेल. एक्झाम्पल पाहूया परत, हे राहू द्या थोडंसं बाजूला, आधी ते पाहून घेऊया काय आहे ते. आता समजा आपल्याला सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ शुगर तयार करायचे. मग आपण काय करणार, बीकर घेणार, बीकरमध्ये पाणी घेणार, पुन्हा एकदा आपले 6 ग्रॅम शुगर घेऊया. आता आपल्याला थोडी माहिती आहे आधी काय याच्यात 6 ग्रॅम साखर डिझॉल्व होते म्हणून, नाही माहिती. ते पाण्याचं टेम्परेचर कमी आहे का जास्त आहे, त्याच्यात 6 ग्रॅम डिझॉल्व होणार आहे का कमी होणार आहे, जास्त होणार आहे हे आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करतो, 2 ग्रॅम टाकून पाहतो, विरघळली का, हा मग अजून 1 ग्रॅम टाका, अजून विरघळली का, अजून ग्रॅम, असं टाकत गेलो. 5 ग्रॅम टाकली, त्याच्यानंतर 5.5 ग्रॅम टाकली, नंतर अजून 1 ग्रॅम, 6.5 ग्रॅम झालं. मग काय होईल की जेव्हा तुम्ही अंदाजे इथे
थोडीशी साखर एक्स्ट्रा टाकणार, 6.5 ग्रॅम साखर टाकली तर 6 ग्रॅम विरघळून असेल आणि 0.5 ग्रॅम जे असेल ते प्रिसिपिटेटच्या फॉर्ममध्ये असेल. ह्याला काय करायचं, फिल्टर करायचं. याला फिल्टर केलं की हे जे 0.5 ग्रॅम शुगर अनडिझॉल्व्ड आहे ही वरती राहील 0.5 ग्रॅम, आणि जे 6 ग्रॅम शुगर होती ती पाण्यासोबत खाली येईल. म्हणजे 6 ग्रॅम तो डिझॉल्व करू शकतो तेवढीच क्वांटिटी ह्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हे सोल्युशन कसं असेल, सॅच्युरेटेड सोल्युशन असेल. हे सोल्युशन कसं होतं, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशनला फिल्टर केलं तर एक्स्ट्राचा जो सोल्यूट आहे तो रेसिड्यू म्हणून वरती राहतो फिल्टर पेपरवर, आणि जे फिल्ट्रेट गळालेलं असेल ते सॅच्युरेटेड सोल्युशन असेल. मग त्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये किती ग्रॅम एखादा सोल्यूट आहे हे सांगणं किंवा काय असेल ते, मग त्याचे ग्रॅमवरून नंबर ऑफ मोल्स काढणं, मग त्याला म्हणतो आपण सोल्युबिलिटी. मग आता सोल्युबिलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज नोन ॲज सोल्युबिलिटी. कधी कधी तुम्हाला सोल्युबिलिटी डायरेक्ट दिलेली असते, कधी कधी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या फॉर्ममध्ये दिलेली असते. म्हणजे सोल्युबिलिटीचं युनिट मोल पर लिटर असायला पाहिजे. एका लिटरमध्ये किती मोल आहे हे सांगितलेलं असलं पाहिजे, पण कधी कधी तसं देत नाही. आता समजा असं आपल्याला दिलेलं आहे की बा 6 ग्रॅम ऑफ युरिया इज प्रेझेंट इन 100 मिलीलिटर ऑफ सोल्युशन, आणि त्याची तुम्हाला मोलॅरिटी काढायची आहे किंवा सोल्युबिलिटी काढायची आहे. कुठलं पण एक युरिया असेल किंवा दुसरा कुठला सबस्टन्स असेल. तर आता फॉर एक्झाम्पल घेते, एक्झॅक्टली हीच व्हॅल्यू असेल असं सांगता येत नाही. प्रॅक्टिकली ती व्हॅल्यू कुठली पण असू शकते. फक्त तुम्हाला सोल्युबिलिटी कळावी त्याच्यासाठी बघते की व्हॅल्यू कशी काढता येईल, त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल बघतोय. मग आता समजा एक सोल्युशन आहे सॅच्युरेटेड सोल्युशन, आणि त्या 100 मिलीलिटर सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये 6 ग्रॅम युरिया आहे. तुम्हाला सोल्युबिलिटी काढायची आहे. सोल्युबिलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स 1000 मिलीलिटर मध्ये, म्हणजे एका लिटर मध्ये. आता विचार करा, 100 मिलीलिटर मध्ये 6 ग्रॅम युरिया आहे. मग 1000 मिलीलिटर जर तुम्ही सोल्युशन घेतलं तर त्याच्यामध्ये किती ग्रॅम युरिया असेल, हे याच्या 10 पट आहे. तर सोल्यूट पण 10 पट असेल. 6 ग्रॅमचा किती होईल, 60 ग्रॅम होईल युरिया. विचार करा, 100 मिलीलिटर सोल्युशन मध्ये जर 6 ग्रॅम युरिया आहे, असंच एवढ्याच कॉन्सन्ट्रेशनचं जर तुम्ही 1 लिटर सोल्युशन घेतलं तर त्याच्यात 60 ग्रॅम युरिया असेल. मग 60 ग्रॅम युरिया, आपल्याला ग्रॅम नाही काढायचे, आपल्याला मोल्स काढायचे. मग ह्या ग्रॅमच्या ऐवजी म्हणजे आपण उत्तर इथे काढले 60 ग्रॅम युरिया, 60 ग्रॅम युरिया इन 1 लिटर, 60 ग्रॅम युरिया पर लिटर. पण तुम्हाला ग्रॅम पर लिटर ह्याला सोल्युबिलिटी नाही म्हणायचं, ह्याला म्हणतात सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर. सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर. त्याच्याऐवजी तुम्हाला मोल पर लिटर करायचंय. मग ग्रॅमचं मोल कसं करतात, तर ग्रॅमचं मोल करण्यासाठी त्याला मोलार मासने डिव्हाइड करतात. मग युरिया असतो NH2CONH2. याचं जर आपल्याला मोलार मास काढायचं असेल तर हायड्रोजनचं मोलार मास 1 असतं. मग इथे 4 ॲटम आहे तर होईल 4. इथे नायट्रोजनचं 14, 14 + 14 28, आणि कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16. सगळ्यांची जर आपण गोळाबेरीज केली तर हे येतं 60. मग 60 ग्रॅमचा 1 मोल होतो. इथे 60 ग्रॅम आहे, याला मोलार मास 60 ने डिवाइड केलं तर हे होईल 1 मोल. 1 मोल असेल एका लिटरमध्ये. मग याची सोल्युबिलिटी असेल 1 मोल पर लिटर. सोल्युबिलिटी इन मोल पर लिटर. किंवा आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा NaOH सोल्युशन आहे. NaOH स्ट्रॉंग बेस आहे, तो खूप सारा डिझॉल्व होतो. इमॅजिन करा की 120 ग्रॅम NaOH is present in 500 मिलीलिटर ऑफ सोल्युशन. जो 120 ग्रॅम NaOH आहे तो 500 मिलीलिटर सोल्युशन मध्ये आहे. मग विचार करा 1000 मिलीलिटर मध्ये किती ग्रॅम असतील, तर याचे दुप्पट झाले. अर्ध्या लिटर मध्ये 120 ग्रॅम आहे, तर एका लिटर मध्ये किती असेल, याचे दुप्पट 240 ग्रॅम असेल. तर एका लिटर मध्ये 1000 मिलीलिटर मध्ये एका लिटर मध्ये 240 ग्रॅम आहे. पण तुम्हाला ग्रॅम नकोय, तुम्हाला मोल्स काढायचे. मग NaOH चं मोलार मास काढा.
NaOH चं मोलार मास किती 23 + 16 + 1 हे झाले 40 ग्रॅम पर मोल. मग 40 ग्रॅमचा 1 मोल होतो 240 ग्रॅमचे किती मोल. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स 240 अपॉन मोलार मास 40. हे किती 6. म्हणजे एका लिटर मध्ये 240 ग्रॅम आहे. 240 ग्रॅम म्हणजे 6 मोल आहे. म्हणजे सोल्युबिलिटी काय असेल 6 मोल पर लिटर. सोल्युबिलिटी काय असेल 6 मोल पर लिटर. फक्त एवढंच आहे का ते सोल्युशन ज्या वेळेला तुम्ही सोल्युबिलिटी हा शब्द वापरता त्यावेळेला ते सोल्युशन कसं पाहिजे सॅच्युरेटेड पाहिजे, अनसॅच्युरेटेड नाही पाहिजे. ते सोल्युशन सॅच्युरेटेड पाहिजे. तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट present in 1 liter of saturated solution at a given temperature is known as solubility. At a given temperature इथे लिहायचं राहिले ऍड करते. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liter of saturated solution at a given temperature is known as solubility. At a given temperature is solubility. आणि solubilityचं युनिट काय असेल मोल पर लिटर. इथे दिलेलंच आहे. नंबर ऑफ मोल्स इन 1 लिटर. मोल वरती येईल न्यूमरेटर मध्ये आणि लिटर खाली येईल म्हणजे मोल पर लिटर हे त्याचं युनिट असेल. सोल्युबिलिटी इज एक्सप्रेस्ड इन मोल पर लिटर. कधी कधी तुम्हाला सोल्युबिलिटी मोल पर लिटर न देता ग्रॅम पर लिटर दिलेली असेल तर सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटरला मोलार मासने डिवाइड केलं की तुम्हाला सोल्युबिलिटी इन मोल पर लिटर मिळून जाईल. ठीक आहे. तर ज्या डेफिनेशन लिहायच्या बाकी होत्या त्या एकदा लिहून घेऊया. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपल्या काही डेफिनेशन्स लिहायच्या राहून गेल्या होत्या. त्या डेफिनेशन्स इथे लिहून दिलेल्या आहेत. मिक्सचर, सोल्युशन, बायनरी सोल्युशनचे कंपोनंट, बायनरी टर्नरी क्वाटर्नरी सोल्युशनचे कंपोनंट्स, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. तर ह्या डेफिनेशन्स आपल्याला माहिती पाहिजे. आणि आज जे आपण शिकलो अनसॅच्युरेटेड सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आणि सोल्युबिलिटी, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन डिझॉल्विंग कॅपॅसिटी. पाहिजे अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे म्हणजे त्याच्यात अजूनही सोल्यूट डिझॉल्व होऊ शकतो. पण तुम्ही जर का त्याला कूल केलं, त्याला जर आपण थंड केलं तर जो डिझॉल्व्ड आहे तो पण क्रिस्टलाइज आउट व्हायची शक्यता आहे. म्हणजे जो अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे त्याला कूल केलं, कूलिंग केलं, टेम्परेचर कमी केलं तर तो सॅच्युरेटेड होऊ शकतो. आणि जो सॅच्युरेटेड आहे त्यातला फर्दर कूल केलं, पुन्हा त्याला कूल केलं तर तो सुपर सॅच्युरेटेड होऊ शकतो. त्याच्या उलट जे सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड आहे ऑलरेडी त्याचे जेवढा सोल्यूट डिझॉल्व होतो त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी सोल्यूटची प्रेझेंट आहे, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, त्याला जर तुम्ही हीट केलं, टेम्परेचर वाढवलं तर तेच सॅच्युरेटेड सोल्युशन होऊ शकतं. आणि जे सोल्युशन सॅच्युरेटेड आहे त्याला तुम्ही पुन्हा हीट केलं म्हणजे ज्याच्यात अजून सोल्यूट डिझॉल्व करायची कॅपॅसिटी नाहीये त्याला जर तुम्ही हीट केलं तर तो अजूनही सोल्यूट डिझॉल्व करायची कॅपॅसिटी डेव्हलप करू शकतो. म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन अनसॅच्युरेटेड मध्ये कन्वर्ट होतं. तर पुढे आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी. ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.